आप गुलाम बाबा, पूजनीय आप रामनाथ जी बाबा, आप सभी रघुमाता, सर्वप्रथम त्यांना आपकी या ठिकाणी चार्या साहेबांनी रावला पाण्याच्या इतिहासाबद्दल आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि खरं आहे इतिहास हा कधी संपण्यासारखा नाही. आपण आपल्याला जे काही चांगले दिवस आज आहेत हे सर्व त्यांच्या कृपेमुळे आहे. कारण आपल्याला त्यांनी या परिस्थितीतून काढलं नसतं आणि चांगल्या मार्गाला लावलं नसतं तर आपण विचार करू शकलो नसतो. आणि खरं त्यांनी जे आपल्याला त्या चांगल्या मार्गावर घेऊन आले त्यांच्या कृपेमुळे आज आपल्याला कोण विचार बी करत नव्हते. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य बी केलं तर बी कोण विचार करत नव्हते. आणि हे जे आपल्याला आपण जो हे कार्य करतो गुलाम बाबांनी आपल्याला जे मार्ग दाखवलं त्या मार्गावर आपण जे बी काही चालतो हे त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आपण आज आपल्या ज्या परिस्थितीवर आहे जे काय आपण विचार बी करतो इतिहासासोबत त्यांची कृपा आहे. आणि इसवी सनला अक्षर 1937 आज एक त्यावेळेस गुलाम बाबांनी आरतीची स्थापना बी केली आणि हा मूळ धर्म आपण एकमेकांना एकत्र करण्यासाठी गुलाम बाबांनी आरती जे बी काय त्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला आहे सर्व त्यांच्या कृपेमुळे आज आपण या मार्गावर आहेत. गुलाम बाबा, रामदास बाबा, जगुमाता यांनी एक आता त्यांच्या इतिहासाबद्दल साठेसाठ बोलले. या ठिकाणी गोळीबार झाला. गोळीबार झाल्यानंतर या ठिकाणी कितीतरी प्रेत या ठिकाणी पडलेली होती. हा खूप मोठा इतिहास या ठिकाणी आता साहेबांनी आपल्याला सांगितलं. आपल्याला गुलाम बाबा आणि रामदास बाबा या समाजासाठी त्यांचे खूप मोठा समाजावर त्यांचं खूप मोठं घेणं आहे. खूप मोठी कृपा आहे त्यांची की त्यांनी आपल्याला जागृत केलं. त्यावेळेला आता ब्रिटिशांचं राज्य बी होतं आणि तिथून आपल्याला त्यावेळेस गोळीबार झाला. त्यावेळेस आपणच फक्त आदिवासी समाज नव्हता तर शर्मा परिवार सुद्धा या ठिकाणी होता, नाहवी परिवार होता, असे सामने होते या ठिकाणी. आणि ज्यावेळेस गोळीबार झाला इथून बाबांना धुळ्याच्या जेलमध्ये घेऊन गेले. धुळ्याच्या जेलमध्ये जात असताना त्या ठिकाणी बाबांवरती गुन्हा होता, धर्म प्रचारक म्हणून गुन्हा होता. जेव्हा बाबांना कोर्टात उभं केलं आणि त्या कोर्टात विचारलं की बाबांवरती कोणत्या गुन्ह्यामुळे त्यांना हद्दपार केलं गेलं. 2 वर्षाची शिक्षा होती बाबांना, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यावेळेस कोर्टात तिथं सांगितलं की बाबा धर्म प्रचारक आहे, धर्माचे प्रचार करत होते असं. आणि तेव्हा बाबांना तिथून जेलमधून निर्दोष सोडण्यात आलं. आणि तिथून आल्यानंतर सुद्धा
ज्यावेळेस बाबा त्या ठिकाणी आले रंजनपूरला, त्यांनी आपलं काम सोडलं नाही. त्यांनी जेव्हा मी ब्रिटिश सरकारचं आपल्या सर्वांना कोणाला एकत्र येऊ देत नव्हता, आरतीला लाखो लोक येत होते आणि ब्रिटिश सरकारला त्याची भीतीच होती की आपल्या विरुद्ध हे बंड पुकारतील नाही, आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतील असं त्यांना माहिती होतं. आणि म्हणून या ठिकाणी रंजनपूरला आरतीला आपल्या कोणाला समाजाला एकत्र येऊ देत नव्हतं. आणि म्हणून बाबांना नेहमी तिथून तडीपार करणे, कोर्टात जेलमध्ये ठेवणे असे नेहमी करत जायचे ब्रिटिश सरकार. एकदा असं झालं, बाबांना तळोद्यात जेलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी बाबांना जेलमध्ये ठेवलं आणि जेलमध्ये ठेवल्यानंतर त्या कुलूप लावतात, ते कुलूप लावून दिलं असं परत जात होतं. पण बाबांच्या अशी दिव्य शक्ती होती, अशी बाबांकडे एक अशी ताकद होती की त्याच्यामुळे एवढं मोठं कार्य हे बाबा घेऊन आले होते. या सृष्टीवर अति पाप झाल्यामुळे आज ईश्वरास त्याचा मीठ आला आहे, म्हणून दुबार हलका करण्यासाठी हा गुलामने अवतार धारण केला आहे, असं गुलाम बाबांचं वाक्य होतं. आणि रामदास बाबांना ज्यावेळेस जेलमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा बाबांनी अशी दिव्य शक्ती होती त्यांच्याकडे बी, तर त्यांनी त्या कुलूपकडे पाहिलं आणि ते कुलूप कसं काय उघडलं हे कोणाला समजलं नाही. त्यांनी त्याचे पोलीस वगैरे होते त्या ठिकाणी, पीआय वगैरे कोण असतील, त्यांना सांगितलं अरे मला जेलमध्ये ठेवले तर तुमचं कुलूप तर नीट लावा असं. तर ते एकदम घाबरून केले की असं कसं काय झालं, गावीत आमच्याकडे लावली. अशी एक खूप मोठी कुदरती ताकद त्यांच्याकडे होती. आणि म्हणून हे जे कामासाठी हे अवतार येत असतात ते त्यांचे काम पूर्ण करत असतात. त्यांना आता 22 वर्ष रामदास बाबा हे कार्य केलं, 22 वर्षाचा इतिहास आहे त्यांचा. त्यांना गोळीबार काय खावा लागला, या जंगलातून त्यांना जंगलात फिरत असताना तडीपार जेव्हा होते हातोपार झाले होते तेव्हा फिरत असताना त्यांना 8 दिवस कोणाला जेवण नाही काय नाही, त्याच्याबरोबर राहणारा खूप मोठा समाज सुद्धा बाबांकडे राहायचा. पण बाबा त्यांना सांगत होते अरे जेवणाला काय करतात, तुम्हाला तुम्ही हवामान तारून घेईल अशी बाबा त्यांना सांगायचे. आता असं खूप मोठा एक भाग्यशाली समाज होता बाबांकडे. आणि खरं आहे जे अवतार येतो त्यांच्याबरोबर त्यांचे तसे लोक तसंच समाज सुद्धा सोबत घेऊन येत असतात. गुलाम बाबांच्या वेळेस सुद्धा तसा समाज होता. गुलाम बाबांच्या वेळेस लाखोचा समाज, रामदास बाबांच्या वेळेस सुद्धा तो समाज रामदास बाबांना सुद्धा मिळाला. आणि जेव्हा तो समाज रंजनपूरला येत होता तर ते असं ठिकठिकाणी असं आमराई होती, अशा गावांमध्ये तो समाज राहायचा. त्या शंकर विनायक ठकारे यांनी लिहून ठेवलेले की हा जो समाज आहे रंजनपूरला जो येणारा समाज हा आरतीसाठी रंजनपूरला यायचा आणि आरतीच्या माध्यमातून समाजाला बाबा एकत्र करत होते आणि आपल्या मार्गाला सुद्धा लावत होते. आपल्याला त्यांनी जागृती केलं ते हे सर्व गुलाम बाबा आणि रामदास बाबांनी जागृत केलं आणि रंजनपूरला हा खूप मोठा समाज येत होता. ज्यावेळेस ब्रिटिशांनी हे जे काय गोळीबार वगैरे सर्व काय केलं आणि बाबांना तर एवढा मोठा समाजाला एकत्र येऊ देत नव्हते. आरतीला बंदी यायची नेहमी. इथून आपल्याला जरी इथून गोळीबार झाल्यानंतर घरी आले तरी सुद्धा बाबांना येरवड्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. आणि असं ते महापुरुष असे होते ते त्यांचं काम ते करत होते. ज्यावेळेस येरवड्याच्या जेलमध्ये बाबांना घेऊन गेले आणि येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं आणि त्या
असतील हे आम्ही ज्यावेळेसला हिशोब केला तर खूप मोठा आकडा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 35 पत्न्यांची नावं तर आजही आमच्याकडे लिहून ठेवलेले आणि हे सर्व ज्यावेळेसला हे जेलमध्ये जात होते त्यावेळेला हा समाज त्या बाबांना सुट्टी जायची तेव्हा घ्यायला जायचा आणि घ्यायला जात असताना भजन कीर्तन करत असं बाबांना घेऊन घ्यायला जात होता. असं या पद्धतीने बाबांचं हे कार्य राहायचं आणि त्यावेळेला एकदा असं झालं येरवड्याच्या जेलमध्ये बाबांना सुट्टी मिळाली आणि त्यांना मग ते ब्रिटिश सरकार वगैरे त्यांचे सर्व कर्मचारी होते त्यांनी विचारलं का बाबा अजून येणार का तुम्ही जेलमध्ये असं तर तेव्हा बाबांनी त्यांना उत्तर दिलं मैं अगर शेर का बच्चा हूँ तो ये दरवाजा खोल के रखना और शिकार करके वापस आऊंगा असं बाबांनी त्यांना असं डायरेक्ट त्यांना सुनावलं आणि तिथून बाबा बाहेर पडाले. असे आता आपण कसं करतो एखादा पोलीसवाला बी आपल्या घरी आला तर आपल्याला विचार करावा लागतो का आला आणि एखाद्याला जेलमध्ये काय किरकोळ कारणास्तव ठेवून बी दिलं तरी आपण एवढं घाबरून जातो की जसं काय आपल्याला फाशी लावून देणार आहे. हे बाबांबरोबर राहणारे एवढा लाखोचा समाज गोळीबार काय खाल्ला त्यांनी खूप खूप मेहनत घेतली. त्यांना कोणाला जेवण बी भेटत नव्हतं अशी परिस्थितीवर दिवस काढले. हे कोणासाठी आपले चांगले दिवस यावं यासाठी त्यांनी हे सर्व काय केलं आणि त्यांना सुख त्यांनी कधी सुख भोगलं नाही कधी सुख त्यांना मिळालं नाही पण त्यांना त्यांचे कार्य करायचं होतं. त्यांना आपल्याला एक नवीन मार्ग एक चांगला मार्ग आपल्याला दाखवायचा होता आणि ते त्यांचं काम केलं. ते आहे किंवा नाही आहे आपल्याला काहीच फरक पडत नाही काही वाटतही नाही ते आहेत नाही आहेत ते आपलं कार्य हे त्या जेव्हा पहिल्यापासून तर आतापर्यंत आज मी तसंच चालू आहे. त्यांच्याबरोबर यदि काय राहायचे यदि राहत होते जवळसारखं म्हणून बाबांबरोबर राहायचा. बाबा गेल्यानंतर सुद्धा जवळदादांना घेऊन गेले जेवढ्या कोर्टामध्ये जेव्हा जवळदादांना घेऊन गेले तेव्हा जवळदादांनी त्यांच्यावर सुद्धा पोलिसांवर कोर्टावरती चप्पल चोरली गेली होती. त्यांची कोर्टामध्ये घेऊन गेले बाहेर चप्पल काढायला होती ती चोरली गेली. त्यांनी चप्पल चोर कोर्ट म्हणून तिथं केस दाखल केला होता. असे लोक बाबांबरोबर राहत होते एकदम त्यांनी चप्पल चोर कोर्ट म्हणून त्या ठिकाणी कोर्टावरती केस दाखल केला. बाबा ज्यावेळेस होता त्यावेळेस असे आपण कसं शेतीवाडी घरदार सांभाळून राहतो तसे त्यावेळेस नाही असायचे. त्यावेळेस हा सर्व समाज एवढा मोठा हजारोचा समाज लाखोचा समाज हा बाबांबरोबर राहायचा. त्यांना घरदार कशाची पडलेली नसायची. सर्व त्यांनी शेतीवाडी घरदार सर्व सोडून दिलेलं होतं आणि ते सर्व समाज बाबांबरोबर रंजनपूरला राहायचा. आणि त्यावेळेसला बाबा असं प्रत्येक दौरे राहायचे बाबाचे नवापूर दौरा कटासांकडे दौरा राहायचा. आपलं खूप ठिकठिकाणी असे दौरे राहायचे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोर्चे राहायचे बाबांचे. त्या मोर्चामध्ये जायचे बाबा आणि त्या मोर्चामध्ये नंदुरबार सुद्धा बाबा या आपल्या उकाई धरण संदर्भामध्ये सुद्धा बाबा त्या ठिकाणी तिथे गेले. नंदुरबारला तहसीलदारांना मोर्चा काढला होता बाबांनी आणि त्या ठिकाणी याला विरोध केला होता उकाई धरणला. उकाई धरण आज आपण बघतो की तिथेही आपल्या आदिवासी समाजाची जमीन जाती गेली आहे. त्याला सर्व विरोध होता तो फक्त रामदास बाबांचा विरोध होता आणि याच्यासाठी बाबा मुंबईला सुद्धा गेले होते. मुंबईला कारागोळा करून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठा बाबाने काढला होता. त्या ठिकाणी एक संपादक केशवासी म्हणून होता. असं काय काय
ठिकाणी सुद्धा केशवाची करून त्या ठिकाणी पेपरात सुद्धा आलेलं होतं, पण आपण त्या ठिकाणी पोहोचलो नाही म्हणून आणि यांचं बाबा सुद्धा मोर्चे घेऊन जायचे यांच्या विरोधामध्ये. असं ते महाराज होते, भगवान होते की क्रांतीवीर होते हे आपण त्यांना ओळखू शकलो नाही. अशी परिस्थिती त्यांनी आपल्यासाठी सर्व आपलं जीवन अर्पण केलं होतं. आता आपल्याला या ठिकाणी रंजनपूरला जी समोरची गल्ली दिसते आहे, त्या गल्लीमध्ये हे सर्व समाज राहायचा. ती गल्ली नव्हती पहिले. जेवढे घरं दिसतात आपल्या बाबांच्या, आपला जो मोठा आपण हॉल बांधलो हे आपल्याला, आपण तिथं हा पाहतो त्याच्या समोर सर्व समाज हा त्या ठिकाणी बसला. अशी परिस्थिती. आता तर आपण थोडंसं आपल्याला सुख मिळालं म्हणून आपण थोडं सुखी होऊन गेलो. पुढे आपल्याला पाणी लागू नये, हवा लागू नये, त्यासाठी हे सर्व बंगले बनवतात. तर कधी आपण आता एक मोठा हॉल आणला आमदार साहेबांनी, खूप चांगलं काम केलं. आपल्या तालुक्याचे आमदार आहेत राजेश दादा यांनी 4 कोटीचा हॉल आणून दिला आणि आता आपण उद्घाटन बी केलं होतं संक्रांतीला. आज ते मुंबईला आहेत, त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे म्हणून ते बी येऊ शकलेले आणि गावित साहेब या ठिकाणी मंत्री आहेत ते बी आज या ठिकाणी येऊ शकलेले, कारण सर्व या ठिकाणी अधिवेशनात आहे. त्यांनी आता हे सर्व नेते मंडळी आता आपला चांगल्या त्या ठिकाणी सोयी करून देणार आहे. नाही तर गुडघ्या एवढा गारा राहायचा आणि त्याच्यामध्ये मिरवणुका निघायच्या, बाबांबरोबर निघायचं. बाबा सुद्धा अर्ध्या गुडघ्यापर्यंत पोहोचायचं. पाणी एवढं पाणी रंजनपूरला ठिकाण राहायचे आणि ते सर्व त्या ठिकाणी आरतीला उभे राहायचे. पैठण जेवढा आरती राहायची त्या ठिकाणी घ्यायचे. आता तर काही नाही, सर्व जर आम्ही दगड लागला की खाली बघावं लागतं. जर असं काही लावू दिलं नाही म्हणून आता त्या ठिकाणी साहेबांनी, गावित साहेबांनी सुद्धा त्या आपल्या रंजनपूरमध्ये असा एकटी रस्ता राहू देणार नाही असं निधी दिलेला आहे की त्या ठिकाणी फेवर ब्लॉक गुलाबबाबांच्या घराजवळ त्यांनी फेवर ब्लॉक बसवलेले आहे आणि गल्ल्यांमध्ये आपण बघत जातो हे सर्व रस्ते गावित साहेबांनी आता त्या रंजनपूरसाठी दिले. आणि आपल्या आमदार साहेबांनी 4.5 कोटी रंजनपूरला हॉल बनवण्यासाठी आपल्याला काही म्हणजे तकलीफ होऊ नये आणि म्हणून सर्वांच्या सोयीसाठी शौचालय सर्व काय बनवते आता रंजनपूरला सुद्धा त्याची सुविधा या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सुद्धा हिताईने केंद्राचा निधी 2.5 कोटी दिलेला आहे म्हणून तो हॉल सुद्धा आपण या ठिकाणी बनवत आहे. असं खूप चांगलं काम या ठिकाणी होत आहे. राजेसाहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी खूप चांगला इतिहास कुठून तरी कसं तरी शोधून काढत त्यांनी. आणि गुलाम बाबा आता जे बाबाजी आहे आपले, ते बाबाजी आम्हाला असं नेहमी म्हणतात की हा इतिहास असा आहे गुलाम बाबा रामदास बाबांचा. एखादा उकडा असतो ना, उकडा, त्या उकडावरती ते कोंबड्या असतात त्या खूप विकतात त्याला आणि त्याला काय विकत मिळत असतं किती बी विकत तरी ते म्हणजे निघत असं वर्षभर ते चालत असतात तरी त्याच्यात संबंध नाही. असं हे कार्य आपली जे परिवारचं मूळ धर्माचं हे कार्य असं आहे आपलं. ज्यांना खोदायचे असते ते किती बी खोदून घेतात, तिथून निघेलच. आणि म्हणून दांडे साहेबांनी 2 पुस्तकं होऊन गेले तरी ते अपूर्णच आहे असं मला वाटतं. त्यांनी परत हे काम सोडू नये आणि ते काम करतच राहावं. ते भाग्यशाली त्यांना ते करायला मिळून राहिले. आम्ही विचार बी करू शकत नाही आम्ही कसं काय ते काम काढायचं काय करायचं. आणि म्हणून ते बाबांनी त्यांनाच सोपलेलं असेल असं मला तरी वाटतं. एवढंच बोलतो आणि थांबतो. आरती घे.